हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 2, श्लोक क्रमांक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. भाषांतर. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती करतात. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत श्रीकृष्णांनी अतिशय उत्कृष्टपणे बुद्धियोग किंवा कर्मयोगाचे विवेचन केले. आता यापुढे श्रीकृष्ण बुद्धियोगाचा आपल्याला काय फायदा आहे हे स्पष्ट करतात. तर प्रेक्षक हो, हे जगत द्वंद्वांनी भरलेले आहे. सुखदुःख, लाभहानी, जय पराजय वगैरे वगैरे. भगवंत येथे सांगतात की कसे आपण या द्वंद्वातून बाहेर पडू शकतो आणि अशा ठिकाणी जाऊ शकतो जेथे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, अश्रू नाहीत, केवळ प्रेमच प्रेम आहे. आणि ते ठिकाण आहे भगवंतांचे स्वतःचे घर, भगवद्धाम, जे आपलेही वास्तविक घर आहे. तर हे भौतिक जगत म्हणजे बंधन आहे, द्वंद्वयुक्त बंधन आहे. आणि आध्यात्मिक जगतात सर्वजण मुक्त आहेत, आनंदी आहेत. आणि भगवंत सांगतात की मोठमोठे ऋषीमुनी, भक्तगण भगवंतांची प्रेममय भक्ती करून तेथे पोहोचलेले आहेत आणि आपणही तेथे पोहोचू शकतो. आणि याचा प्रचार करण्यासाठीच भगवंत त्यांच्या भक्तांना इथे पाठवतात. प्रेक्षक हो, भगवंत इच्छितात की आपण भक्त बनावे, त्यांची सेवा करावी आणि आपल्या शाश्वत घरी भगवत धामात परत जावे. तसे केले नाही तर आपण या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा फसतो. उदाहरणार्थ, एखादी मुलगी तिच्या वडिलांचं घर सोडून पळून जाऊन लग्न करते, संसार थाटते, जगाचे अनुभव घेते, सुखदुःखांचे पावसाळे पाहते. ती कितीही आनंदात आहे असे वाटत असले तरी तिच्या हृदयात एक पोकळी असतेच ना. आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी तिला तिच्या वडिलांना भेटण्यासाठी परिवारासोबत जावेच लागते. त्यांचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर ती खरी आनंदी होते, हे तर आपण पाहतोच. त्याचप्रमाणे आपणही या भौतिक जगतात आलेलो आहोत, द्वंद्वाच्या संसारात आलेलो आहोत, खूप सुखदुःखही अनुभवतो आहोत. परंतु ती अशाश्वततेची पोकळी केवळ भगवद्धामी आपल्या पित्याकडे गेल्यावरच भरून काढता येते. म्हणून भगवंत सांगतात, परत या आणि तेथे आपण भगवंतांची भक्ती करून परत जाऊ शकतो. प्रेक्षक हो, आपण श्रीकृष्णांचे शाश्वत अंश आहोत. आपला त्यांच्याशी शाश्वत संबंध आहे. आपले शाश्वत स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. तर आपण कृष्णाचे दास बनलो नाही तर आपल्याला मायेचा दास बनावे लागते. आणि मायेचा दास बनण्यामध्ये भरपूर दुःखे आहेत. कृष्णाचा दास बनण्यात आनंदी आनंद आहे. म्हणून कृष्णांचे दास बनवून आपण आपल्या परिवारालाही कृष्णांचा दास बनवून आपण त्यांचेही आत्यंतिक कल्याण करू शकतो. कसे? उदाहरणार्थ, आपण जर स्वतःला कोणाचा जवळचा मित्र मानतो तर आपण त्याला सर्वोत्तम गोष्ट भेट देतो. म्हणून आपण स्वतःही चांगला भक्त बनले पाहिजे आणि आपल्या मित्रालाही चांगला भक्त बनण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. हीच त्याच्यासाठी सर्वोत्तम भेट आहे, हो की नाही? प्रेक्षक हो, या भौतिक जगतात अनेक प्रकारचे कष्ट आहेत. त्याने हे जाणले आहे तो अतिशय तीव्र गतीने भक्तीत प्रगती करू शकतो. तो बुद्धिमान मनुष्य पाहतो की हे भौतिक जगत म्हणजे दुःखालयम आहे. तो लगेचच या दुःख सागरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो आणि वैकुंठ, जिथे कुठल्याही प्रकारचे दुःख नाही, अशा वैकुंठाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. प्रेक्षक हो, श्रीमद भागवत सांगते, समाश्रिताये पदपल्लवप्लवम महत्पदं पुण्ययशो मुरारे भवान बुधिर्वत्स पदं परं पदं 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 यद् विपदां न तेषां. म्हणजे जे परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहेत आणि जे मुकुंद म्हणजे मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहेत, त्या भगवंतांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केलेला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुऱ्याच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत ते ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेश विरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. येथे सांगितले आहे की पदम पदम यद्विपदाम, म्हणजे या भौतिक संसारात पदोपदी विपत्ती, संकटे आहेत. उदाहरणार्थ, आज आपण सुस्थितीत आहोत
परंतु उद्याही आपण सुस्थितीतच राहू की नाही हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येक पावलागणिक विपत्ती येऊ शकते. असे हे जीवन अशाश्वत आहे. कोणीही अशाश्वत असुरक्षित जीवन जगू इच्छित नाही, बरोबर? प्रत्येकाला शाश्वत सुरक्षितता हवी असते आणि ती शाश्वत सुरक्षितता केवळ आध्यात्मिक जगतातच शक्य आहे. म्हणून जे बुद्धिमान असतात ते भगवंतांच्या भक्तीत दृढतेने रत असतात, जरी त्यांचे मन भक्तीत लागो अथवा नाही. कारण आपण मन नाही, हे शरीर नाही, तर आपण शाश्वत आत्मा आहोत, ज्याला शाश्वत आनंदाची ओढ असते. म्हणून या श्लोकात सांगितलेले आहे की ज्याने श्रीकृष्णांच्या चरणकमलरूपी नावेचा आश्रय घेतलेला आहे तो या भौतिक सागरातून मुक्त होतो, परे जातो. प्रेक्षक हो, भवसागर म्हणजे हे भौतिक जगतरूपी समुद्र. समुद्रातून पोहून कोणीही या काठावरून समुद्राच्या त्या काठावर जाऊ शकत नाही. त्यासाठी त्याला नावेचा आश्रय घ्यावाच लागतो. त्याचप्रमाणे आपणही या भौतिक जगतरूपी सागराला पार करण्यासाठी श्रीकृष्ण चरणरूपी नावेचा आश्रय घेतला पाहिजे. जसे की चिखलामध्ये गाईच्या वासराच्या खुराचा जो ठसा उमटतो त्यामध्ये जर पाणी साचले तर तो छोटासा खड्डा पार करणे काय अवघड आहे. लहान मुलंही तो सहज पार करू शकतो, हो ना? त्याचप्रमाणे आपण जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा एवढा मोठा भवसागर ज्याचा अंतही आपल्याला दिसत नाही, तो वासराच्या खुराच्या ठशा इतका छोटा होतो ज्याला आपण सहजच पार करू शकतो. म्हणून बुद्धिमान व्यक्ती नेहमी परमपदम म्हणजे भगवंतांच्या चरणांचे दास होऊन वैकुंठ प्राप्ती करणे या ध्येयाचा स्वीकार करतात. प्रेक्षक हो, आपल्यावर अज्ञानाचा पगडा आहे. अज्ञान म्हणजे अंधकार आहे. अज्ञानामुळे मनुष्य असा विचार करतो की हे माझे घर आहे, हे माझे ऑफिस आहे, ही माझी गाडी आहे, हे माझे कुटुंब आहे, वगैरे वगैरे. हे सर्व तर आपल्याला आपल्या कर्मानुसार दिले गेलेले आहे. उदाहरणार्थ एखादा इंजिनियर घर बनवतो तर सर्व बांधकामासाठी लागणाऱ्या गोष्टी तो एकटाच पुरवू शकत नाही, तर वेगवेगळ्या कारखान्यातून त्याला त्या वस्तू घ्याव्या लागतात. तो सिमेंट वेगळ्या दुकानातून घेतो, खडी, वाळू, पाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवतो आणि वेगवेगळ्या लोकांकडून तो ते काम करून घेऊन ते घर पूर्ण करतो. परंतु काही काळानंतर त्यातील एक एक गोष्ट खराब होत जाते. कधी नळ खराब होतात तर कधी घराचा रंग फिका वाटू लागतो. परंतु तरीही आपण समजतो की ते घर शाश्वत आहे. तर हे झाले अज्ञान. अज्ञानामुळे मनुष्य या अशाश्वत भौतिक जगात शाश्वत सुख मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करतो. तो समजतो की आपण हे शरीर आहोत आणि या शरीराशी संबंधित जे काही आहे ते सर्व माझे आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. परंतु या भौतिक संसारातील सुख हे मृगजळाप्रमाणे असते. मनुष्य त्यामागे धावतच राहतो. कधी कधी त्याला खोटं अशाश्वत सुख मिळतही. उदाहरणार्थ एखादा उंट काट्याच्या झाडाचा पाला खातो. तो खात असताना त्याचे तोंड त्या काट्यांमुळे रक्तबंबाळ होते, परंतु तो उंट ते समजू शकत नाही. त्याला वाटतं की तो त्या पानांचा स्वादिष्ट रस आहे, म्हणजे सुख समजून तो त्याचेच रक्त पित असतो. ते सुख म्हणजे त्याचे अज्ञान असते. त्याचप्रमाणे अज्ञानामुळे मनुष्य हे जाणत नाही की हे भौतिक जगत सुखालयम नाही तर दुःखालयम आहे, तर आध्यात्मिक जगत हे आनंदधाम आहे. म्हणून या भौतिक जगतात मनुष्य योनी प्राप्त करूनही भगवान श्रीकृष्णांची भक्ती करीत नाही आणि इंद्रिय तृप्तीत रत राहतो, तो उंटाने काटे खाल्ल्याप्रमाणेच आहे. स्वतःच्याच आत्म्याचे हनन करीत असतो, कारण त्याला माहीत नसते की या जगात राहूनही आपण मुक्तिदात्या मुकुंदांची शरण ग्रहण करून सुखी होऊ शकतो. समजा एका शहरा एवढी एखादी अंधकारमय खोली असेल आणि त्या खोलीच्या बाहेर पडण्यासाठी एकच दार असेल आणि आपण अंधारामुळे भिंतीला धरून चाचपडत ते दार शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा दार जवळ येते तेव्हा आपल्याला अचानक हातापायांना खाज येते आणि म्हणून आपण खाजवत राहिलो आणि तेव्हाच ते दार पार झाले, तर पुन्हा त्या दारापर्यंत येण्यासाठी ती खूप मोठी खोली फिरत राहावं लागेल. त्याचप्रमाणे आपण या 84 लाख योनी फिरत आहोत
आणि आता आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हे मनुष्य देहरूपी दार मिळालेलं आहे. आणि आपण याचा उपयोग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी न करता इंद्रिय तृप्तीची खाजच खाचवीत राहिलो तर पुन्हा आपल्याला मनुष्य देह मिळवण्यासाठी 84 लाख योनीचे चक्र फिरावे लागेल, जेथे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आपली साथ कधीच सोडणार नाहीत. या विश्वामध्ये कोठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर कष्टविरहित जीवन देऊ शकत नाही. मग ते शरीर एखादे पशु पक्षाचे किंवा अगदी ब्रह्मदेवांचे असले तरीही. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरूपाचे ध्यान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ, मृत्यू यांचा किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो, जेथे केवळ जन्म, मृत्यू, जराव्याधीच नाहीत असे नाही, तर तेथे 3 प्रकारचे क्लेश म्हणजे आधी आत्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक क्लेश देखील नाहीत. जेव्हा तो हे समजतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेत रत होतो, त्यांचे दासत्व स्वीकारतो. परंतु प्रेक्षक हो, या भौतिक संसारात कोणाचे दास होणे ही काही खूप अभिमानास्पद गोष्ट मानली जात नाही. परंतु आध्यात्मिक जगतात भगवंतांचे दास बनणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, उच्च स्थिती आहे. कारण आपण जेव्हा भगवंतांचे दास बनून त्यांची प्रेममयी सेवा करतो तेव्हा भगवंतही त्यांच्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी तत्पर असतात. हेच त्यांचे एकमेव कार्य आहे. म्हणून जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या पूर्ण परिवारासहित भगवंतांच्या भक्तीत लागले पाहिजे आणि या भौतिक संसारातून मुक्त झाले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग आहे. हीच भगवत भक्ती आहे हे जाणूयात. कर्मबंधनातून मुक्त होऊन वैकुंठात जाण्याचे अधिकारी होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.